इन्स्पेक्टर चिकाटी. यस. मला जरा तुमच्याकडे काम आहे. बोला. मिनरल वॉटर विकताना काही मुलांना तुम्ही आतमध्ये केलंय. मग त्याच्याशी तुमचा काय संबंध? मी त्यांचा मित्र आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच बाहेर राहिलात का? नाही नाही, जे आतमध्ये आहेत ना त्यांना बाहेर काढण्यासाठी मी तुमच्याकडे विनंती करायला आलोय. तुम्हाला त्यांचा गुन्हा माहिती आहे का? तुम्हीच सांगा ना. भेसळयुक्त पाण्याच्या बाटल्या विकताना पकडलंय त्यांना. वरून ऑर्डर्स होत्या आम्हाला तशा. एक विचारू, भेसळयुक्त पाणी विकणं हा गुन्हा आहे की पाण्यात भेसळ करणं हा गुन्हा आहे? दोन्ही का? मग पाण्यात भेसळ करणारे कुठे? आपण पाण्यात भेसळ करतोय हे ज्यांना माहिती आहे ते बाहेर आहेत, आणि आपण भेसळयुक्त पाणी विकतोय हे ज्यांना माहित सुद्धा नाहीये ते आतमध्ये आहेत. हे बघा, कशावरून तुमच्या दोस्तांनीच पाण्यात भेसळ केली नसेल? हा नाही, काय की पाण्याच्या बाटल्या सील बंद असतात आणि माझे मित्र बाटली सील नाही करू शकत. आणि कलम 304 प्रमाणे गुन्हा करणारा आणि गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारा हे दोघंही आरोपी असतात. हे कोण आहे तू? हा, आणि मला कायदा शिकवतोय तू? ते सुद्धा इथे पोलीस स्टेशनच्या आवारात. आतमध्ये टाकेन, समजलं का? मारी ऐकून घेतोय तर जीभ जास्तच वळवळ करतेय तुझी. चल निघेतून, चल. एक मिनिट. नाही, मी जातोच आहे, पण मला पोलीस स्टेशनला येण्याची, जाण्याची आणि इथे राहण्याची सवय आहे तुमच्यासारखीच. येतो मी. काय चाललंय तुमचं? काय स्वतःचं धुरकांड करून घेतलंय. थँक्यू. त्या माझ्या बॅग मध्ये अजून एक पाकिट आहे सिगरेटचं, घेऊन ये. नाही, मी नाही आणणार. का? उद्या होणाऱ्या बाळाला सांगाल दारू आणायला. ते मी तुला आत्ता सुद्धा सांगेन. आकांक्षाला सांगाल असं? हो, तू नाही म्हणलीस तर तिला सांगेन. नाही, तुम्ही तिला सांगणार नाही आणि ती ऐकणार सुद्धा नाही. मी बायको आहे ना तुमची, पायाची दासी. मी म्हटलंय तुला कधी असं? म्हणायला कशाला हवं? वागवतात की तसं? चुकतेस तू. मी नाही तुला तसं वागवत. तुला तसं वागवून घ्यायला आवडतं. आणि हा फरक आहे, हाच फरक आहे तुझ्यात आणि आकांक्षामध्ये. उलट तुम्हीच फरक करता. ती मैत्रीण असून तिला बायकोसारखी वागणूक देता, आणि मी बायको असून मला मैत्रिणीसारखं वागवता. अच्छा, म्हणजे नक्की काय? सगळं नाही सांगत बसत, पण माझ्याशी जितकं तुटकपणाने वागता तसं निश्चित तुम्ही आकांक्षाशी वागत नसाल. का वागता तुम्ही माझ्याशी असं? का येणाऱ्या बाळाला नको म्हणून सारखं अडून अडून मला सांगत असता? आकांक्षाला याची कल्पना दिलीत तुम्ही? हो. म्हणून ती तुमच्यापासून दुरावली आहे का? माहिती. पण काय? पण आता जे मी तुला सांगणार आहे आकांक्षाबद्दल, ते ऐकून कदाचित तू माझ्यापासून दूर जाशील अशी मला भीती वाटते. का असं काय झालंय? आकांक्षाने काही प्रॉब्लेम केलाय का? सांगा ना, काय झालंय? आकांक्षाने काही प्रॉब्लेम केलाय का? हो. काय?
आकांक्षा सुद्धा प्रेग्नंट आहे. काय? ती सुद्धा? ये ये बस. मोहन नाही आहे घरी? म्हणजे आला नाही अजून? मोहन आणि एवढ्या लवकर? म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवण्यासारखंच आहे. आत्या, अहो त्याचं कामच तसं आहे. नादिष्ट आहे. दमून भागून आडवा झाल्याशिवाय घरी काय परतणार नाही. पण हे असं करून कसं चालेल? म्हणजे पोलीस असला तरी माणूसच आहे ना तो, सुपरमॅन तर नव्हे. अशाने आजारी पडायचा. अगं गेले 10 वर्ष हेच सांगते मी त्याला, पण माझ्या सांगण्याकडे अगदी कानाडोळा करतो. आता तू या घरात ये आणि कान पकडून हेच सगळं सांग त्याला. अनु, इकडे बघ. मी जे हे काय बोलते त्याला तुझी संमती आहे ना? आत्या, तुम्ही एकदा हे सगळं आईशी बोला ना. छान. म्हणजे प्रेम तुम्ही दोघं करणार आणि परवानगी मात्र आमच्या दोघांची का? ठीक आहे. तुम्हाला घाई नसेल पण मला घाई आहे. कधी येऊ मी तुझ्या आईला भेटायला? सध्या नको. का ग? म्हणजे अलीकडे आईची तब्येत बरी नसते. काय झालं? तेच कळत नाहीये हो. पण खूप अस्वस्थ असते ती. अधूनमधून चक्कर येते तिला आणि पोटातून पाठीतून कळाही येतात. काळजी घ्यायला सांग. आणि मुख्य म्हणजे विश्रांती. शरीरापुढे काही काम मोठं नाहीये. आम्ही सांगतो तिला, पण तिने ऐकायला पाहिजे ना आमचं. 1 नंबरची हट्टी आहे. कामापुढे कशाची पर्वा नसते तिला. मी एकदा येईन तिच्या प्रकृतीची विचारपूस करायला आणि तिचा मूड बघून तुमच्या दोघांबद्दल बोलेन. चालेल ना? आकांक्षा, आकांक्षा, हे बघ विरू प्लीज. मावशी, सॉरी. चहा. नको मावशी, माझी इच्छा मेली आहे खाण्यापिण्याची. आकांक्षा, तर तुला स्वतःपुरतं खाण्यापिण्याचा विचार करून चालणार नाहीये. मावशी प्लीज असं नको बोलू का. मी न बोलण्याने सत्य बदलणार आहे? सत्य बदलणार नाहीये. मलाच ते जगाच्या समोर घेऊन जायचंय. तू पाप केलेस असं वाटतंय का तुला आता? मी पाप नाही केलेलं मावशी, पण त्यांनी ही जबाबदारी नको का घ्यायला? राजा, तो कधीच जबाबदारी घेणार नाहीये. पुरुषाला जबाबदारी न घेण्याचं निसर्गदत्त वरदान मिळालेलं असतं देवाकडनं. पण मला सांग, आपण आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाला सर्वस्व अर्पण करून नेहमी कुंतीच व्हायचं का? तू का नाही सगळ्यांना सांगत आहेस तू वीरूच्या मुलाची आई होणार आहेस म्हणून? अगं मावशी, जगाला काय घेणं देणं आहे मी कुणाच्या मुलाची आई होते याच्याशी? मला काळजी वाटते ती आपल्या माणसांची. आणि म्हणूनच आताशा मला असं वाटायला लागलंय की हे एकटीने मूल वाढवणं वगैरे याला काही अर्थ नाहीये. तुला जर खरंच असं वाटतंय तर आता अबॉर्शन कर. पुढे तेही शक्य होणार नाहीये. मावशी, तू असा अर्थ काढलास? एकटीने मूल वाढवणं याला काही अर्थ नाहीये याचा अर्थ तू असा काढलास की मी अबॉर्शन करून घेणार आहे? हे बा मावशी, समजा मी वीरूला असं म्हटलं की वीरू, तू या पोराचा बाप आहेस, ही माझी एकटीची जबाबदारी नाहीये, तू ही जबाबदारी घे, तर काय शामत आहे त्याची नकार देण्याची? आपण थोर आहात. अगं गधडे, तो केव्हाही बाप होऊ शकतो, पण आई नाही ना होऊ शकत. आई होण्याचा अर्थ कळतो का? आई होण्याचा अर्थ कळत नसतो मावशी, तो जाणवतो.
आपल्या शरीरात हळूवारपणे उमलत असतो तेव्हा जाणवतो. आपल्या रोमारोमातून स्पंदनातून जाणवतो. तो नाकारताही येत नाही आणि स्वीकारताही येत नाही. या काय आज आपण एकट्याच म्हणजे म्हणजे कुणाला बरोबर आणलं नाही सोबतीला? सोबतीला? अहो दिवसा ढवळ्या कशा हवे सोबत आणि कुणाच्या भीतीपायी? नाही पण मॅडम मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही कुणाला तरी बरोबर ठेवत जा किंवा तुम्ही कुणाबरोबर तरी राहत जा. का? नाही म्हणजे तसं काही फार हे नाही, सिरियस नाही आहे असं, पण आपलं डॉक्टर तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मी एक विचारू, आपण किती लोकांपासून लपवत आहात की आपण आजारी आहात? म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की तुमच्याबरोबर आज कुणीच कसं नाही सोबतीला. आय थिंक यू आर फायटिंग युअर बॅटल अलोन. खरं आहे ना? डॉक्टर इतरांना कळू नये असं काही मला झालंय का? नाही हे बघा, इतरांना कळो अथवा न कळो पण ते तुम्हाला कळायला हवंय. तेच तर विचारायला मी आले ना तुमच्याकडे. नाही म्हणजे तुम्ही मला काय सांगणार त्याची मला कल्पना नाही, पण तरी सुद्धा शक्य झाल्यास मला काय झालंय हे फक्त माझ्यापुरतंच राहणं, एकटीनंच सहन करणं मला जास्त आवडेल. हे बघा, तुमचे रिपोर्ट्स मी आणखी 2 डॉक्टरांना दाखवले. ती गाठ कॅन्सरची असू शकेल, नाही कदाचित नसूही शकेल. हे तुम्हा 3 डॉक्टरांचं निदान? नाही निदान नाही, अंदाज. आणि कन्फर्म ओपिनियन तर नाहीच, जस्ट डाऊट, शंका. ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला बायोप्सी करणं आवश्यक आहे. अरे ऑल राईट? अरे ऑल राईट मिसेस जोशी? सुनंदा कसला विचार करतेस? काही अगं मला जे होणार आहे ते होणारच आहे ना, त्याचा तू एवढा त्रास कशाला करून घेतेस? असं कसं म्हणता तुम्ही? आत्ता जर अचानकपणे इथे कोणी आलं आणि आपल्या दोघींचे चेहरे बघितले ना तर त्यांना कळणारच आहे नक्की कुणाची बायोप्सी करायला सांगितली. अगं तू मला धीर देण्याऐवजी तूच काय खचून जातेस? मॅडम तुम्ही काय करायचं ठरवलंय? कशाबद्दल? आताच तुम्ही म्हणालात ना डॉक्टरांनी बायोप्सी करायला सांगितले म्हणून. तुला काय वाटतं, करू की नको? मी काय सांगणार, पण जर डॉक्टर म्हणाले तर? अगं पण बायोप्सी मध्ये वेगळंच काही निघालं तर? नको, त्यापेक्षा न केलेलीच बरी. असं काय बोलता तुम्ही? अगं तेवढाच अज्ञानात आनंद. त्यात कसला आलाय आनंद? आणि दुर्दैवानं त्यात काही असेलच तर ताबडतोब उपाय करता येतील. आणि सुदैवाने काहीच नसेल तर तुमचं टेन्शन तरी जाईल. आलिया भोगासी असावे सादर असं म्हणणं किती सोपं आहे, पण तेच आचरणात आणणं किती कठीण. त्यात कसले आलेत भोग? कदाचित भोगण्याचा नुसता बागुलबुवाच असेल. सुनंदा, आयुष्यात अनपेक्षितपणे अचानकपणे येणाऱ्या संकटांना आपण किती अगदी सहजपणे तोंड देतो. त्यावेळेला त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्यामध्ये कुठून येते देव जाणे. पण जे विधिलिखित अटळ आहे हे माहिती असून सुद्धा आपण. अहो पण विधिलिखित नेहमीच अशुभ अमंगल असतं असं का वाटतं तुम्हाला? तुमची इच्छाशक्ती इतकी जबरदस्त आहे की अशुभ गोष्टींना सुद्धा तुम्ही. सुनंदा, अगं वादळ संकट यांची चाहूल वेगळी असते आणि मृत्यूची चाहूल वेगळी.
वाद झाला तर काहीही बोलू नका. डॉक्टरांनी बायोप्सी करायला सांगितले ना, तुम्ही बायोप्सी करायची बस. एकदम ऑर्डर. हो, ऑर्डरच. मला माहितीये मृत्यूची चाहूल वगैरे काही नसणार. हा फक्त तुमच्या मनाचा खेळ आहे बघा. तुझ्या तोंडात साखर पडो. हे बघ, असलं काहीतरी बोलून माझं टाळकं सटकावू नकोस. माझं काय करायचं ते मी बघून घेईन. बरोबर आहे, तुम्हाला चॉईस आहे ना, कोणावर प्रेम करायचं ते, माझ्या बाळावर का आकांक्षाच्या? माझ्या बाळावर? मग निसर्गाने दिलेली देणगी आहे ती मला. हा, म्हणजे मी तुला रोज शापच देतो नाही? पण भाषा शापाचीच बोलता ना? मी कुठे काय बोलतो? अरे तुम्हीच तर मला सारखं सांगत होतात ना बाळपाड बाळपाड म्हणून. पण मी तुम्हाला शेवटचं सांगते, मी अबॉर्शन करून घेणार नाही आणि आकांक्षासाठी तर मुळीच नाही. ए गप. तू काय हल्ली जेवणाऐवजी पुस्तकाची पानं खातेस का काय? पुस्तकी बोलायला लागले. हे असलं पुस्तकी बोलून आपलं डोकं सटकवायचं ना, आधीच सांगून ठेवतो. पण मी आजकाल खूप चांगलं चांगलं वाचायला लागले. तुम्हाला माहितीये, या अशा अवस्थेत खूप चांगलं वाचलं, बोललं, ऐकलं की या सगळ्याचे बाळावर परिणाम होत असतात. म्हणजे मी तुझ्यासमोर यायलाच नको? तुम्ही आणि माझं बाळ वेगळं नाही आहात. तुमच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. तू काय सकाळी मराठी कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट बघितला काय? नाही, तसंच बोलते. आता गायला लागशील की काय? भीती वाटते मला. काय हरकत आहे? चित्रपटातल्या नायिकेत आणि माझ्यात काय फरक आहे? ती पण एकटी, मी पण एकटी. हा, पण सिनेमात खोटं का होईना तिचं डोहाळ जेवण होतं, कौतुक होतं, लाड होतात. माझं तसं काहीच होत नाही. पहिल्या बाळणपणाला मुली माहेरी जातात, आई त्यांना धीर देते, आणि इथे बापच मुलाला पाडायची भाषा करतो. तुमच्या त्या आकांक्षाला का नाही सांगत बाळ पाडायला? प्रीती, आई असती तर झाली असती तुमची हिम्मत? सांगा, झाली असती?